माझं हृदय, माझी सई, माझी दुसरी आई, माझी प्राणप्रिय सई. होय होय होय, ती आली सोन पावलांनी, तिनं पाहिलं मनोहारी नयनांनी आणि स्मितहास्य करीत हळूच कानाजवळ येऊन म्हणाली, बाबा बाबा, बस बस झालो धन्य धन्य धन्य, जगायला आणखीन काही नको. तिचे फक्त 2 प्रेमाचे अन आपुलकीचे शब्द, बाबा. अख्खं जग माझ्या कवेत. खरंच खरंच हो, मुलगी घरी आली की घर कसं स्वर्गासारखं भासतं ना. होय, ती असली की सारं दुःख क्षणार्धात नाहीसं होतं. कोणत्याही बाबाला आपल्या मुलापेक्षा मुलगी खूप जवळची वाटते. याचं कारण असं आहे की जी सात्विकता, प्रांजळता आणि प्रेमाची शिंपडण मुलीच्या प्रेमात, बोलण्यात, वागण्यात आणि एकूण तिच्या मनात आपल्या बाबांबद्दल असलेली आदराची भावना असते, ती बरंच काही सांगून जाते. अनेक घरांमध्ये सहसा मुलगा कधी विचारत नाही, बाबा जेवलात काय? पण त्याच घरात मुलगी नक्कीच विचारते, बाबा बाबा अजून जेवला नाहीत? आपल्या बाबाच्या चेहऱ्याकडे पाहून कोणत्याही मुलीला बापाच्या एकूण जीवन प्रवासातील अडचणी सहजच कळतात. मग बाबा नको ना रे टेन्शन घेऊ, होईल सगळं व्यवस्थित. देव बाप्पा तुमच्या कष्टाला फळ एक दिवस नक्की देईल. होय, असं म्हणत हनुमानाची शक्ती आणि श्रीकृष्णाची युक्ती याचा सार मुलीच्या सल्ल्यात असतो. माझ्या तर वैयक्तिक जीवनात प्रत्येक संघर्षाच्या वेळी माझी सई खरोखरच ती एकदमच सईच आहे असं मी नेहमी म्हणतो. कारण मी कितीही टेन्शनमध्ये असेन, मला कितीही टेन्शन असेल, कितीही राग असेल, परंतु माझ्या सईबाईने माझ्याशी थोडा जरी संवाद साधला तरी माझ्यावर आलेला प्रचंड ताणतणावात माझ्या शारीरिक आणि मानसिक स्थितीला एक नवचेतना प्राप्त होते. ही अलौकिक शक्ती प्रत्येक घरातील मुलीमध्ये आहे असं मी मानतो. प्रत्येक क्षणी आईसारखीच माया, ममता आणि स्नेहानं जीव लावणारी घरातील एक कन्या लाख मोलाची मी मानतो. घराघरातील मुलींचं हसणं, तिचं नाजूक नाजूक पावलांनी चालणं आणि तिचं आपल्या संपूर्ण परिवारातील असलेलं स्थान, याला खरोखरच कसलीच उपमा देता येणार नाही. इतकं ते स्थान अढळ, अचल आणि अलौकिक आहे. असे म्हणतात जेव्हा जेव्हा जन्म घेते मुलगी, सुख समृद्धीसोबत आणते मुलगी. आईची सावली तर वडिलांचं रूप आहे. मुलगी ईश्वराची अनमोल भेट आहे. मुलगी सूर्याची पहिली किरण आहे. मुलगी चंद्राची शीतल सावली आणि मुलगी अंगणातील बहार आहे. मुलगी त्याग आणि समर्पणाचं दुसरं नाव आहे. मुलगी नवं नातं जेव्हा बनवत असते, तेव्हा मुलगी जेव्हा सासरी जात असते, तेव्हा साऱ्यांनाच ती खूप रडवत असते. मुलगी ज्या घरात जाईल त्या घरी प्रकाश आणते. मुलगी ज्या घरात जाईल त्या घरी प्रकाश आणते. मुलगी पुन्हा पुन्हा आठवते. मुलींची किंमत त्यांनाच विचारा ज्यांच्याकडे नाही मुलगी. मी तर खूप भाग्यवान आहे. मी तर खूप नशीबवान आहे. मला माझी सईबाई तर आहेच, आणि सर्वात महत्त्वाचं माझी दुसरी गोड कन्या अर्थात माझी लाडूली राकेश दादाची स्वरासुद्धा आहे. आमच्या घरात असलेल्या सई स्वरा नावाच्या वादळांनी आमचं घर स्वर्गापेक्षाही अधिक सुंदर आम्हाला भासतं. म्हणूनच मुलगी लेक असं म्हटलं जातं. जिच्यासाठी लेखणी कमी पडते ती म्हणजे लेक. लेक म्हणजे काय असते? लेक म्हणजे काय असते? आईसारखीच दुसरी माय असते. आई जन्माला पुरत नसते म्हणून एक लेक हवी असते. आई जन्माला पुरत नसते म्हणून एक लेक हवी असते. लहानपणी तिच्या खेळण्यात आपलं बालपण शोधता येतं. तिच्या मेकअप बॉक्ससोबत आपलंही मेक ओव्हर होतं. आईबाबांना जोडणारी ती एक दुवा असते.
आईबाबांना जोडणारी ती एक दुवा असते. म्हणूनच एक लेक हवी असते. मनातलं सगळं गुपित सहज तिला सांगता येतं. शंकेचं निरसनही तिच्याकडून मिळू शकतं. तिच्या वयासोबत आपणही अपडेट होत असतो. म्हणून एक लेक हवी असते. ती हक्काने आपली साथ देते. आनंदात तशीच आपल्या चुकाही समजावत असते, दुःखातही. हळूवार मी मात्र तिला गृहीत धरत असतो. म्हणूनच सगळ्यांना सांगतो मित्र हो, एक लेक हवी असते. एक दिवस तिला सासरी जायचं असतं. परकं घरही आपलं करावंसं वाटतं. आपल्या संस्काराचा वारसा तीच पुढे नेत असते. मी तिचं व ती माझं माहेर असं जपत असते. आणि म्हणूनच प्रत्येक घरात एक लेक नक्कीच हवी असते. माझी सोनपरी लाडुली सईबाई, माझी सोनपरी लाडुली सईबाई, आज तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आणि तुझ्यासोबत जगातल्या प्रत्येक लेकीला मनापासून शुभेच्छा. सई, मी काही देऊ शकत नाही, परंतु जगातील सर्व सुख, सर्व आनंद, जे चांगले सर्वोत्तम आहे, जे शाश्वत आहे, ते सगळे सुख तुला प्राप्त होत. हीच योगेश्वर चरणी हृदयपूर्वक प्रार्थना तुला तुझ्या स्वप्नांसाठी आणि त्या स्वप्नांच्या ध्येयपूर्ततेसाठी. श्रीकृष्ण प्रचंड निरामय आयुष्य, सत विवेक बुद्धी प्रदान करो, हीच तुला मनपूर्वक शुभकामना. उदंड आयुष्यासाठी प्रचंड शुभेच्छा माझ्या सई बाहुलीला. तुझाच लाडका बाबा रुपेश पाटील.